राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार। ताई, तुमच्यासाठी 18,000 रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतलाय। च्या पूर्वसंध्येला म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याचे वितरण आजपासून सुरू झाले आहे। आणि यावेळी ही बातमी आणखी खास आहे, कारण एप्रिलच्या हप्त्यासोबतच भीम जयंतीनिमित्त खास बोनस गिफ्टही तुमच्या खात्यात जमा होत आहे। लाभार्थीच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय। सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। पण थांबा, यात एक मोठा ट्विस्ट आहे। सर्वच महिलांना हा हप्ता मिळणार नाही, कारण सरकारने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नेमकं काय आहे ही बातमी? कोणते नवे नियम लागू झालेत आणि कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होत आहेत? सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 1 सेकंदही स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला एप्रिलचा हप्ता आणि पुढील हप्त्यांबाबत महत्त्वाची माहिती मिळणार नाही। 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आज सकाळपासूनच लाडकी बहीण योजनाचा 10वा हप्ता म्हणजे 2100 रुपये आणि भीम जयंतीचा खास बोनस गिफ्ट आणखी 2100 रुपये असे एकूण 4200 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय, लाडक्या बहिणींची जणू लॉटरीच लागली आहे। भीम जयंतीचा औचित्य साधून सरकारने हा हप्ता वाटपाचा शुभारंभ केला आहे। याचे 2 हप्ते, पहिला हप्ता नाही 2 हप्ते देणार आहोत। आता हे रँडमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय। पण याच वेळी एक मोठा निर्णयही घेण्यात आलाय, ज्यामुळे लाखो महिलांना धक्का बसलाय। कोणत्या महिलांना हा हप्ता मिळणार नाही आणि कोणते नवे निकष लागू झालेत हे आपण थोड्या वेळात जाणून घेऊ। पण त्याआधी पहिल्या टप्प्यात कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जमा होतोय त्याची यादी बघूया। पण मित्रांनो, याआधी एक खास माहिती। राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे। त्यांनी स्पष्ट केलंय की लाडकी बहीण योजनाच्या अर्जांची सरसकट पडताळणी होणार नाही। केवळ जिथे तक्रारी आल्या आहेत तिथेच तपासणी केली जाईल। 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। सर्वांच्या खात्यामध्ये हप्ते इन्स्टॉलमेंट जमा होतील। आता उद्याही पैसे जमा होतील। आणि याचबरोबर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनीही एक मोठं वक्तव्य केलंय। आता परत येऊया त्या आनंदाच्या बातमीवर। एप्रिलचा 10वा हप्ता आणि भीम जयंती बोनस म्हणजे एकूण 4200 रुपये आजपासून महिलांच्या खात्यात जमा होत आहेत। विशेष म्हणजे ज्या पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा हप्ता मिळाला नव्हता, त्यांना आता फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तिन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित मिळणार आहेत। म्हणजे काही तासांतच तुमच्या खात्यात मोठी रक्कम जमा होऊ शकते। पण याच वेळी एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे। सरकारने एक यादी तयार केली आहे, ज्यामध्ये तब्बल 40 लाख महिलांची नाव काढून टाकण्यात आली आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलंत। या महिलांना आता एप्रिलचा हप्ता मिळणार नाही। ही यादी तुम्ही स्वतः लाडकी बहीण योजनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपासू शकता। आणि जर तुम्हाला ही यादी तुमच्या मोबाईलवर बघायची असेल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, मला तुमचा भाऊ समजा। तुमच्या कोणत्याही समस्या असतील तर मला सांगा, मी स्वतः तुमच्या समस्यांचा पाठपुरावा करून सरकारपर्यंत पोहोचवेल। आता प्रश्न येतो, नेमकं कोणत्या निकषांवर आधारित ही नाव काढून टाकण्यात आली आहेत? आदिती तटकरे यांनी काही तासांपूर्वीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे। त्यांनी सांगितलं की तक्रारींच्या आधारे आता पडताळणीचा वेग वाढवण्यात आला आहे। एका विशेष आधारावर ही तपासणी केली जात आहे आणि त्यानुसार काही महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे। इतकंच नाही, तर ज्या महिलांना यापूर्वी हप्त्याचे पैसे मिळाले आहेत त्यांच्याकडून आता त्या रकमेची वसुलीही सुरू करण्यात आली आहे। हा निर्णय तब्बल 40 लाख महिलांसाठी मोठा धक्का आहे। पण याच वेळी एक आनंदाची बातमी ही आहे, एप्रिलचा हप्ता आणि बोनस गिफ्टचे वाटप अधिकृतपणे सुरू झाले आहे। पण याच वेळी ज्या घरांमध्ये 2 चाकी, 3 चाकी किंवा 4 चाकी वाहन आहेत अशा सर्व महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आदिती तटकरे यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे
म्हणूनच ही माहिती शेवटपर्यंत नीट समजावून घ्या, नाहीतर तुमचा हप्ता खरंच बंद होऊ शकतो. आता थोडं योजनेच्या निकषांबाबत बोलूया. आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण योजनाच्या निकषांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. पण आता त्यांनी घुंजाव केला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की ज्या घरांमध्ये 4 चाकी वाहन आहेत अशा महिलांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच 10वा हप्ता आणि पुढील हप्तेही त्यांना मिळणार नाही. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्वच महिलांना वाटप करणं अशक्य आहे आणि म्हणूनच या लाभ वितरणाचे काही टप्पे शासनानं निर्धारित केलेले. त्यातला पहिला टप्पा आज सुरू झालाय. तर बघा, महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांना ठाऊक आहे 6 प्रशासकीय विभाग करण्यात आलेले आहेत. अमरावती विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग, कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. तर प्रत्येक विभागातून एक जिल्हा प्रशासनाने निवडलेला आहे. सुरुवात करूया आपण पुणे विभागापासून. तर बघा, पुणे विभागामध्ये आज कोल्हापूर जिल्ह्याला त्या ठिकाणी आज पैशांचं वाटप होत आहे आणि उर्वरित जे जिल्हे आहेत पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर यांना मात्र उद्या किंवा परवा पैसे जमा होतील. नंतर बघा, नाशिक विभाग आहे. नाशिक विभागामध्ये 5 जिल्हे येतात: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर. तर त्यापैकी नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव यांना मात्र त्या ठिकाणी थोडीशी प्रतीक्षा करावी लागू शकते. नंतर बघा, नागपूर विभाग आहे. नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे येतात: नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर. तर त्यापैकी आज गडचिरोली जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील आणि उर्वरित 5 जिल्ह्यांना मात्र वाट पाहावी लागणार आहे. 5 जिल्हे कोणते? तर नागपूर, वर्धा, भंडार, गोंदिया आणि चंद्रपूर. नंतर आहे कोकण विभाग. तर पहा, कोकण विभागामध्ये एकूण 7 जिल्हे येतात. त्याच्यामध्ये मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी. तर त्यापैकी फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वाटप सुरू झालं आहे. लक्षात घ्या, आज 12 वाजतानंतर हप्ता वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे. तर ही साधारणतः आज पूर्ण दिवस आणि रात्रभर प्रोसेस चालणार आहे. आता लक्षात घ्या मी उर्वरित जिल्ह्यांची. तर बघा, कोकण विभागात मी सांगितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याला पैसे येणार आहेत. नंतर आहे छत्रपती संभाजीनगर विभाग, म्हणजे औरंगाबाद विभाग. याच्यामध्ये 8 जिल्हे येतात: छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना आणि धाराशिव. तर यापैकी फक्त आणि फक्त परभणी जिल्ह्यामध्ये आज पैशांचे वाटप होत आहे. उर्वरित सर्व 7 जिल्ह्यांना वाट पाहावी लागणार आहे. आणि शेवटचा विभाग आहे अमरावती विभाग. तर या ठिकाणी वाशिम जिल्ह्याला पैशांच्या वाटप होत आहे. तर यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि अकोला यांना मात्र वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तर बघा, 6 जिल्ह्यांची नाव मी पुन्हा एकदा सांगतो. कोल्हापूर जिल्हा, हिल्यादेवी नगर म्हणजेच अहमदनगर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, परभणी आणि वाशिम या जिल्ह्यांना आज पैशांचं वाटप सुरू झालेलं आहे.